गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात पायाभूत सोयी-सुविधांवर ताण पडू लागल्याचं चित्र असून ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा भागात पाणी टंचाईची समस्या सातत्यानं निर्माण होते. लोकसंख्येच्या मानानं शहराला होणारा पाणी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असून त्यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासन आता पुन्हा मुंबई महापालिकेकडे 50 आणि MIDCकडे 50 असे एकूण 100 दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली आहे. ठाणे शहराच्या एका बाजूला खाडी किनारा तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि मुंबईला खेटूनच असलेलं हे शहर आहे. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात घरांचे दर कमी आहेत. ठाणे शहराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. शहरात मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. शहरात मेट्रो तसंच रस्ते प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या सर्वांमुळे गेल्या काही वर्षात ठाणे शहरातील घरांची मागणी वाढली असून यातून शहरात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामही उभी राहिली आहेत. मोठे गृहप्रकल्प आणि बेकायदा बांधकामांमुळे शहराचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे. पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांवर ताण पडून त्या अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे. यामध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येते. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 90 दशलक्ष लिटर असा एकूण 590 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा शहराला दररोज होतो. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र 590 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत असून शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं पाणी कमी मिळत आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील अनेक संकुलांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागते. तसंच कळवा, मुंब्रा आणि ठाणे शहरात काही ठिकाणी पाणी टंचाईची समस्या सातत्यानं निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी पालिकेनं आता वाढीव पाणी मिळवण्यासाठी पावलं उचलली आहेत.